हा हॅलो नरेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मी मिरवणुकीमध्ये आहे. हा 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 मी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये आहे. हा बोला. हा, प्रश्न असा आहे की तुम्ही भाकरी फिरवण्याच्या फार फंद्यात पडला नाहीत. जे खासदार आहेत त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवलाय. हे बघा, तो प्रत्येक खासदार आहे हा हे आमच्या बरोबर विश्वासाने आले होते. हा जनमानसामध्ये त्यांचं स्थान आहे. ते गेले कित्येक वर्ष काम करतायत आणि त्यामुळे पुन्हा एकदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण नरेशजी, ही लढाई थेट उबाठा विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे, जे मतदारसंघ आता समोर आलेले आहेत. रामटेक आणि जर कोल्हापूर सोडली तर 6 ठिकाणी तर थेट लढत तुमच्या दोघांमध्येच होणार आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल, पहिली लिटमस टेस्ट असेल, तुमच्या बंडाची पहिली परीक्षा असेल ही. नक्कीच. आणि ही लढाई बोला निवडणूक आहे हे बहुमताने, सर्वात जास्त फरकाने आम्ही लाखोंच्या मार्जिननी या निवडणुका आणि या सीट्स आम्ही जिंकू, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. बर, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मिरवणुकीत असल्यामुळे कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज आपला नीट पोहोचत नाहीये. पण शिवसेनेनं आपली पहिली यादी जाहीर केली आणि पहिल्या यादीमध्ये 8 लोकसभेचे उमेदवार जाहीर करताना 7 जणांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. एक उमेदवार केवळ त्यांनी बदललेला आहे, पण बाकी म्हणजे रामटेकचा उमेदवार त्यांनी बदललेला आहे. राजू पारवेंना संधी दिली आहे. काँग्रेसमधून ते डेरे दाखल झाले शिवसेनेत. त्यांनी भगवा हाती घेतला आणि त्यांना रामटेकची उमेदवारी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात रामटेकची निवडणूक होणार आहे, पण बाकी ठिकाणी मात्र शिवसेनेचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे, लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना संधी देण्यात आली आहे. कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना आव्हान असेल. छत्रपती शाहू महाराज यांच्याशी त्यांची लढत असेल. कोल्हापुरात शिवसेनेनं शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिलेली आहे. उबाठा गटानं सुद्धा त्यांच्या विरोधात वागचौरेंना उमेदवारी दिली आहे. तर आपण जाणून घेऊया, या लढाया आता जवळपास निश्चित झालेल्या, चित्र स्पष्ट होत आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इथं येणार की काय याच्याबद्दलचा संभ्रम कायम आहे. पण सध्या जे चित्र दिसतंय त्यानुसार बघा, शाहू महाराज काँग्रेसकडून असतील कोल्हापुरामध्ये आणि त्यांना आव्हान असेल संजय मंडलिक यांचं शिवसेनेचे धनुष्यबाण. राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेच्या उबाठा गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरलेत. लढाईचं चित्र जवळपास स्पष्ट होत आहे. भाऊसाहेब वागचौरे शिवसेनेच्या उबाठा गटाचे उमेदवार आहेत. त्यांना विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचं आव्हान असेल धनुष्यबाण चिन्ह. पुढची लढाई मावळमधून शिवसेना उबाठा गटाच्या संजोग वाघेरे यांचं आव्हान असणार आहे विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालंय. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवलाय. त्यांना आव्हान असणार आहे शिवसेनेच्या उबाठा गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांचं. तर ही लढत जवळपास आता स्पष्ट झालेली आहे आणि साधारणपणे असं दिसतंय की बहुतांश ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि शिवसेना यांच्यात ही लढाई होणार आहे. धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा हा सामना आहे. खरं तर ज्या धनुष्यबाणावर आजवर अनेक दशक मतं मागितलेली होती, उबाठा गटाने समजा शिवसेना एकत्रित असताना त्याच धनुष्यबाणाला पराभूत करण्यासाठी आता मतं मागावे लागणार आहेत. पण त्यांच्या हातात असणार आहे ती मशाल. मशाल अधिक तेवत राहते की धनुष्यबाण पुन्हा एकदा वेध घेण्यात यशस्वी होतो, हे सगळं कळणार आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी. राहुल शेवाळे आता आपल्या सोबत आहेत, विद्यमान खासदार आहेत. राहुल शेवाळेजी, जो विश्वास तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती दाखवला होता आणि त्यांच्या सोबत गेलात, तोच विश्वास पुन्हा तुमच्यावर दाखवण्यात आलेला आहे. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. पण ही लढाई किती सोपी किती अवघड? नाही, ही लढाई अवघड नाहीये. ही लढाई आता खऱ्या अर्थाने जे 10 वर्ष काम आम्ही केलेलं आहे आणि
10 वर्षात माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास झालेला आहे